नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील चौथा घटक 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत, त्यामुळे मुलांना अभ्यास करायला मदत होणार आहे। बघा, इथे पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो। मग किती संख्यांच्या दशक स्थानी विचारले, मग आपल्याला माहिती आहे हे एककाचं घर आहे, हे दशक आणि हे शतक। आता दशकाच्या स्थानी 0 पाहिजे, दशकाच्या स्थानी। मग 0 1 ते 100 मध्ये 100 ही एकच तीन अंकी संख्या आहे आणि बाकी सगळे 2 अंकी संख्या, आणि त्याच्यामध्ये फक्त एककाच्या ठिकाणी 0 असतो। फक्त 100 ही अशी संख्या आहे की ज्याच्या दशक स्थानी 0 आहे, म्हणजे 1 ते 100 या संख्यांमध्ये सांगितलं होतं, म्हणून आपली इथे 100 ही संख्या हे उत्तर आहे। मग किती संख्या तर एकच, म्हणून मी ते एका संख्येच्या 100 ही एकच संख्या की जिच्या दशक स्थानी 0 आहे। मग एक कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। दुसरा प्रश्न, 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत। आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं आहे, 31 ते 50 पर्यंत म्हटलं, मग एकूण 50 पर्यंत सांगितले आणि 31 ते म्हणजे 31 ही संख्या आपल्याला धरायची आहे। मग 31 च्या आधीची संख्या कोणती, 30। मग या 50 मधून 31 च्या आधीची संख्या 30 वजा करायची, मग 50 मधून जर 30 वजा केले तर राहिले किती 20, म्हणजे असे 20 अंक आहेत। 31 ते 50 पर्यंत एकूण 20 अंक आहेत। मग आपल्याला माहिती आहे एकूण संख्यांमध्ये एक समसंख्या एक विषम संख्या असते, मग आता हे 20 आहेत, मग त्याच्यामध्ये 10 समसंख्या आणि 10 विषम संख्या। मग आपल्याला विचारले की या संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत, मग किती समसंख्या, 10 सम 10 विषम। मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1। 31 ते 50 पर्यंतच्या 10 संख्या या समसंख्या आहेत। पुढचा प्रश्न बघूया, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असत्या, त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल। एकक स्थानी सांगितलं, त्याच्यामुळे आपल्याला काय हे एककाचं घर आणि हे दशकाचं घर। मग 40 ते 92 पर्यंत, मग आपल्याला माहिती आहे 41, बघा 41 या संख्यांमध्ये 1 हा एककाच्या घरात आहे। त्याच्यानंतर 51, 61, 71, 81 आणि 91, कारण 92 पर्यंत सांगितलं, त्याच्यामुळे 91 ही संख्या येणार आहे। मग किती संख्या आहेत या, 1 2 3 4 5 6, मग 6 संख्या आहेत। मग 6 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे, त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात, तर ती संख्या कोणती। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, काळजीपूर्वक वाचला आणि प्रश्न समजला तर आपल्याला उत्तर सुद्धा व्यवस्थित काढता येणार आहे। या प्रश्नासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करणं गरजेचं आहे। आता इथे मी पर्याय घेते 95, पहिला पर्याय घेते मी 95। आपल्याला काय सांगितले, या दोघांची बेरीज, या दोन संख्येतील अंकांची बेरीज 14 आहे। तर बघा 9 आणि 5, बघा 9 अधिक 5 बरोबर 14। काय सांगितले, त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता, त्या संख्येमध्ये म्हणजे कोणत्या, या संख्येमध्ये 18 मिळवले असता। 8 आणि 5 13, हा चला आला 1, 9 10 11, किती आलं 113। मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदलतात। आता इथे कोणती संख्या होती, 9 वर 5, मग 5 वर 8 यायला पाहिजे होता, आलं का नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे। आता मी इथे डायरेक्ट 68 घेते, बघा 6 अधिक 8 बरोबर किती सांगितली होती बेरीज, 14, 6 अधिक 8 बरोबर 14। आता या संख्येमध्ये 18 मिळवले असता, बघा या संख्येमध्ये 18 मिळवले असता, 8 आणि 8 16, हा चला आला 1, 6 7 8 86, बघा इथे आपण घेतला होता पर्याय 68। 18 मिळवल्यावर फक्त संख्येतील अंकांची स्थानं बदलतात, म्हणजे 8 वर 6, बघा जागा बदलल्यात, म्हणजे आपण जो पर्याय घेतलाय पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 68। पुढचा प्रश्न बघा, एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत। खूप सोपा प्रश्न आहे, एकक आणि हे दशकाचं घर म्हणजे 11 22 33 44 55
66, 77, 88 आणि हे 99. असे एवढे 9 संख्या आहेत की ज्यांचे दशक आणि एकक संच अंक समान आहेत. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. 6वा प्रश्न बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? आपल्याला माहिती आहे 1 ते 100 या अंकांमध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 2 ते 9 या संख्या किती वेळा येतात? 20 वेळा येतात. आता आपल्याला 5 हा अंक विचारले तर 2 ते 9 मध्ये 5 हा अंक सुद्धा येतो. मग 5 हा अंक किती वेळा येणार आहे? तर 20 वेळा. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. पुढचा प्रश्न बघा, 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? आता इथे 10 ते 99 पर्यंत विचारले 9 हा अंक. आता बघा इथे 1 ते 100 मध्ये आपण सांगितलं 2 ते 9 मधल्या संख्या 20 वेळा येतात, पण आपल्याला 2 अंकी संख्यांमधल्याच विचारलेत. मग इथे 20 वेळा फक्त 2 अंकी वेळा म्हणजे काय करायचं? या 20 मधून एकूण 20 वेळा येतो 1 ते 100 मध्ये, मग 2 अंकांमधलेच विचारले ना फक्त, म्हणून मग 20 मधून काय करायचं? 1 वजा करायचं, कारण 1 ते 10 मध्ये 9 हा अंक येतो म्हणजे 1 वजा करायचा. म्हणून इथे किती? 19 वेळा. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 19 वेळा, कारण 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक 19 वेळा येतो. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आपल्याला माहिती आहे 0 हा अंक 11 वेळा येतो. मग 11 कुठे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? आता 2 हा अंक 1 ते 100 मध्ये 2 ते 9 मधले अंक किती येतात? 20 वेळा. म्हणजे 2 हा अंक सुद्धा किती वेळा येतो? 20 वेळा येतो. मग आता काय करायचं? 1 ते 100 मध्ये एकूण अंक आहेत 100, मग 2 हा अंक 20 वेळा येतो, म्हणून मग 2 अंक किती वेळा येतो? 20 वेळा. म्हणून मग 20 कट करायचे. मग 100 मधून जर 20 वजा केले तर उत्तर किती येतं? 80. म्हणजे 2 हा अंक नसलेल्या एकूण किती संख्या आहेत? तर 1 मिनिट, या प्रश्नामध्ये बघा नीट प्रश्न वाचायचे आपल्याला. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या विचारल्यात. मग 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत? आता 2 हा अंक किती वेळा येतो? तर 20 वेळा, कारण इथे डबल धरलेला आहे, मग इथलं कमी करायचं आहे. मग 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या आहेत 19. मग एकूण अंक आहेत 100. मग 100 मधून जर हे 19 आपण कट केले तर बघा 10 आणि इथे हे 9, 10तून 9 गेले 1, 9तून 1 गेले इथे 8. मग एकूण किती संख्या आहेत? तर 81 अशा संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 2 हा अंक नाही. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 81. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? आता इथे सुद्धा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण आपल्याला काय सांगितलं 1 ते 100 दिले तर इथे फसायचं नाही, कारण आपल्याला 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या विचारत, म्हणजे ज्या संख्यांमध्ये 3 आणि 4 हे अंक मिक्स आहेत असं विचारले आपल्याला. मग ते अंक बघा मग 3 आणि 4 समाविष्ट असलेल्या या संख्या आहेत. 3 अंक असलेल्या 18 संख्या आहेत आणि 4 अंक असलेल्या 18. मग हे 18 आणि हे 18, 18 आणि 18 36. मग 36 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. 11वा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत विचारत. मग बघा 9च्या पटीतल्या संख्या 9 1 9, या संख्येत 9 10 90 आणि हे 99 अशा एकूण 11 संख्या आहेत. मग आपल्याला 100 पर्यंत विचारले, मग 100 वजा जर हे 11 केले तर आपलं उत्तर येते 89. हे आपल्या या प्रश्नाचं काय येते? उत्तर येते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 89. पुढचा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न, 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत? मग 7च्या पटीतील संख्या आहेत 77 आणि 84, या दोनच संख्या आहेत. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. अशा करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 4 चौथा घटक याच्यामधील स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.